पेरणीच्या ऐन हंगामात अहेरी तालुक्यात युरिया आणि डीएपी खतांची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयावर सोमवारी जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात आले। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले। आंदोलनादरम्यान शेतकरी व कार्यकर्त्यांनी कृषी विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेचा निषेध व्यक्त केला। खत टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी एक अनोखा मार्ग अवलंबला। प्रशासन अंध झाले आहे का असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक चष्मा भेट दिला। हा चष्मा लावा आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू, त्यांच्या अडचणी आणि खत टंचाईचे वास्तव पहा, अशा शब्दात प्रशासनाला जाब विचारण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अहेरी उपविभागातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने युरिया व डीएपी खतांचा पुरवठा सुरू करण्याची मागणी केली। शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली। चर्चेनंतर कृषी विभागाने लेखी आश्वासन देत 14 जुलै 2026 पासून बफर स्टॉक मधून युरिया व डीएपी खतांचा पुरवठा सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले। तसेच खतांचा नियमित पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात येतील असेही प्रशासनाने सांगितले। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले हल्लाबोल आंदोलन मागे घेतले। या आंदोलनामुळे खत टंचाईच्या प्रश्नाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सेवा पवार, RCN न्यूज, अहेरी, गडचिरोली। जगाचा पोशिंदा माझा शेतकरी राजा खूप अडचणीत आम्हाला दिसला, म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून आम्ही युरिया आणि डीएपीची मागणीसाठी आम्ही आंदोलन केलं आहे। आणि हे आंदोलन बघून अधिकारी वर्ग पण थोडंसं मन त्यांचं पिघळला आणि त्यांनी आमची मागणी पूर्ण केली आणि त्यांच्याकडे जे स्टॉक होतं ते उद्या रिलीज करणार असं त्यांनी ग्वाही दिली। बाकीचे पण मागणे आमचे होते, पण आम्ही हे जे आमचे शेतकरी लोकांचे जे दुःख दर्द होतं त्यांना दिसत नव्हता, म्हणून आम्ही त्यांना चष्मा दिलं की कमीत कमी ते लावून आमचे शेतकरी लोकांचे दुःख दर्द बघतील आणि त्यांचे जे समस्या आहे ते निवारण करण्याचा ते प्रयत्न करतील। आणि समोरचे बाकी जे आमचे मुद्दे आहे ते पण त्यांना आम्ही सांगितलेले आहे। समजा त्यांना ते दिसत नसेल तर त्यांना समोर आम्ही मोतीबिंदू झाला समजून त्यांच्या आम्ही ऑपरेशन करण्यासाठी पण आम्ही तयार आहोत। आणि हे पण त्यांना समजणार नाही ते, आणि याच्यापेक्षा मोठं आम्ही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आम्ही बसण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी आणि आमचे लोक तयार आहात।